असं आहे की पुन्हा सांगितलं मी मराठीत भाषण केलं मी असं का करताय मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतका वेळ काम केलेलं आहे इथून पुढं आणखीन कुणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा। मी भाषण केलं ना आता त्याच्या मागे कशाला तुम्ही नवीन द्यायला असं आहे की उत्तराधिकारी साहेब काम करतो साहेबांना आणखी वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोकळीक दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांची चर्चा करून निर्णय घेऊ। असं मी 7 वर्ष ते काम करतोय त्यामुळे साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढे काय करायचं ठरवावं यासाठी त्यांना मोकळीक देणं आवश्यक आहे। नवीन चेहरा द्या म्हटलं नवीन चेहरा कोण आहे तो या पद्धतीने साहेब नवीन चेहरा द्या म्हटलं तर नवीन चेहरा कोण पक्षाचा नवीन चेहरा कोण आहे साहेब तरुणांना मी अज्ञातवासात कधीच नव्हतो मी ज्ञातवासात आहे सर्वांना मी कुठं आहे ते माहित असतं काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी 7 वर्ष काम करतो मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी देणार कोण साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील त्यांनी भाषणात सांगितलं सर्वांची चर्चा विचार विनिमय करून पुढे काय करायचं याचा निर्णय साहेब घेतील। तुम्हाला भेटले का ते आमदार ते काय म्हणतात ते म्हणतात जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे जयंत पाटलांनी सांगितलं पवार साहेबांकडे जाऊन आमचं मत मांडा या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदारांची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब जायचा निर्णय घेताय मग पुढे काय असं आहे का स्टोरी सांगितली या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का आणि त्यापूर्वी तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब घेतात काय मला माहित नाही काय होणार आहे ते पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत आपण ही इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढे त्यांना जे योग्य वाटतं शेवटी साहेब जे म्हणतील तेच अंतिम असतं साहेब जे ठरवतील ते पुढे चालू राहील। 7 वर्ष काम केलेलं आहे तरुणांना संधी द्या म्हटला नवीन चेहरा कोण आहे तरुणाचा पक्षामध्ये तो ती जबाबदारी सांभाळू शकतो पक्ष विचार करेल त्याच्यावर।